जावाई ह्या मोबाईलला बघा बरं काय झालंय काय की सकाळपासून झालं फोनच येईना. एरोप्लेन मूडवर होतो मोबाईल. अगं बाय 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 मग किती खर्च आहे त्याला काय झालंय? ह्याला करतो काही लोड घेऊ नका. हॅलो हा एक आहे मी नंबर देतो. त्याचं एरोप्लेन मोड काढावं लागणार आपल्याला. किती 2000? ठीक आहे 2000 खर्च आहे मामी. बरं 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 2000 का खर्च असा ना पण त्याचं काय आहे ते नीट करून द्या बरं तेवढं. हा मी तुम्हाला ऑनलाईन करतो पेमेंट. हा ठीक काढलं ठीक बघा झाला चालू. हा बया लय जावाय हुशार आहे बाबा 2 मिनिटातच मोबाईलचा घोटाळा निघला. हे जावाय का म्हणून पोरीला भांडत येत विचारतेच नाही आज. तुम्ही नेमकं शुक्रवारीच का म्हणून भांडतात माझ्या पोरीला? गेल्या शुक्रवारी बी तेच आता बी तेच सोमवार आला की लगेच गोड बोलाय चालू करतात. नेमकं ह्याच्या मागायला कारण काय आहे? मामी ती नेमकं बचतीची एक योजना आहे तुमच्या लक्षात नाही यायचं ते. तेच तर विचारलं ना तुम्हाला. आम्ही मला शनिवार आणि रविवार असती सुट्टी आणि मग सुट्टीच्या दिवशी मी असतोय घरी असलं की ही मला म्हणते कुठं पिक्चरला चला कुठं हट्टात चला कुठं इकडं चला कुठं तिकडं चला त्यात माझे त्यात पैसे. मग भांडणं केल्यामुळे ती काय बोलतच नाही. मग सोमवारी आपलं कामाच्या टायमाला मग तिला गोड गोड बोलायचं. ही आहे पैशाची बचत योजना. नाही काय हलकट जावाई गे. जावई भांडे घासतो म्हणून तो देव माणूस आणि आपला मुलगा सुनबाईला मदत करतो म्हणून तो बायकोचा बैल. अहो जावाई आता आमची पोरगी तुम्हाला दिली आता तुमचं लग्न झालंय आता पुढं काय करणार आहे तुम्ही? मी आता एक भाड्याची बस घेणार. मी स्वतः ती चालविणार. पुन्हा त्याची जेव्हा 2 बस घेणार त्या चालविणार आणि तुमच्या पुरीला मी कलेक्टर बनणार आहे कलेक्टर. ते जावाईनी अजून एकदा ते सूर्यवंशी पिक्चर बघितला बाबा. थांबा 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 ती तुम्हाला सूर्यवंशीची खीर देते. आखिर मैं क्या क्या संभालूं? तुमको संभालूं, तुम्हारे बच्चे को संभालूं, तुम्हारे माँ बाप को संभालूं या तुम्हारा घर संभालूं? अरे तुम सिर्फ अपना जुबान संभाल लो बाकी तो सब अपने आप संभल जाएगा. अहो लग्न झाल्यानंतर ना तुम्ही आता माझ्यावर प्रेमच करत नाही. अगं येडे परीक्षा झाल्यावर कोण अभ्यास करते का? सुने बाहेर पाहुणे आले जरा चहा सोडून दुसरं काय देता येईल का बघ. सासूबाई चहा सोडून माझ्याकडे फक्त टोमणे शिल्लक आहेत. देऊ का 1-2 म्हणजे पाहुणे घरातच येणार नाही. बोला की दादा. हे घे तुमचं लाईट बिल. पण तुमच्या मीटरमध्ये काय तर गडबड आहे बरं का? कसं काय? कसं काय म्हणजे 2 महिन्यात फक्त 2च युनिट पडल्यात. अहो दादा ते 2 युनिट सुद्धा जास्त झाले. आम्ही फक्त मेणबत्ती हुडकायला लाईट चालू करता. लोक बायकोशिवाय कसं राहतात काय माहीत. माझी शेजारीन जरी माहेरी गेली माझं जरा सुद्धा मन लागत नाही.